जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। मानधन वाढ मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। 15,000 जीवार मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। जोपर्यंत आमचं संप सुरू राहील, आज या घडीला 12 जानेवारीपासून संप पुकारत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांनी आमच्या प्रश्नावर ताबडतोब जीआर काढावा। आशा वर्कर एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आशा वर्कर 10,000 मानधन मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। आशांना 7,000 रुपये पगारवाढ मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। आशांना 7,000 पगारवाढ मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। 2,000 रुपये दिवाळी भेट मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही, या सरकारचं करायचं काय? मुख्यमंत्री मुर्दाबाद, मुख्यमंत्री मुर्दाबाद, आरोग्यमंत्री मुर्दाबाद। आज या ठिकाणी जळगाव शहर महानगरपालिकेवर मध्ये ज्या काम करणाऱ्या ज्या आशा आहेत, आशा व गट प्रवर्तक यांनी या ठिकाणी 130 आशा व गट प्रवर्तक आहेत, त्यांना महाराष्ट्र शासनाने 23 दिवसाचा संप, प्रदीर्घ संप केल्याच्या नंतर मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांनी त्यांना 7,000 रुपये पगारवाढ दिली, परंतु त्याचा शासन निर्णय नाही झाला आणि शासन निर्णय ताबडतोब या अधिवेशनात होणार असं आम्हाला मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं, परंतु त्यांनी तो जीआर काढला नाही। कोणता एक मंत्री होता तो फाईल दाबून बसून गेला, तर त्यांना या ताबडतोब जोपर्यंत आशांना पगारवाढ, मानधनवाढ, मागचे जे मानधनवाढीचे जे पैसे ते हे सगळ्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही, जोपर्यंत आशांना ट्रेनिंग दिलं जात नाही, तोपर्यंत या ठिकाणी 12 जानेवारीपासून जे मुदत आशा वर्कर संपावर असतील आणि या मागण्या मान्य होईपर्यंत कोणीही संप सोडून कामाला जाणार नाही आहे। नाव विजय पवार। जो जीआर पास केलेला होता तो अजूनपर्यंत आम्हाला भेटत नाहीये, वरून लागू झालेला आहे, पण तो अजून जीआर आलेला नाहीये, त्याच्यामुळे तो लवकरात लवकर यावा हीच आमची मागणी झाली। आमच्या नवीन आशांची ट्रेनिंग लावायला पाहिजे आणि दिवाळी बोनस भेटला पाहिजे, तेवढीच मागणी आहे। माझं नाव योगिता रामचंद्र रोकडे। मी 2020 मध्ये आशा वर्कर मध्ये लागली होती। जेव्हा कोरोना होता तेव्हा घराच्या बाहेर कोणीही निघत नव्हतं, पण आम्ही लहान लहान मुलं सोडून घराच्या बाहेर निघाले, तेव्हा आम्ही म्हणजे जीवाची पर्वा न करता आम्ही लोकांची सेवा केली। तर तेव्हापर्यंत आता आम्हाला 2024 मध्ये 4 वर्ष कंप्लीट होत आहे, पण आतापर्यंत आमचं फक्त एकच ट्रेनिंग झालेलं आहे आणि जो पगार वाढ झालेला आहे, समजा 7,000 रुपये त्यांनी आता सांगितला होता, तर त्याचा जीआर पण नाही दिलेला आहे, दिवाळी बोनस सांगितला तर तो पण नाही दिलेला आहे आणि जो आमचा रेग्युलर मानधन आहे ते सुद्धा आम्हाला वेळेवर देत नाही, कारण की आता 3 महिने कंप्लीट झाले आणि आशा वर्करांवर जर घर चालतं तर या लोकांनी निदान नाही काही, तर एरियात जाताना आम्ही काय विचार करतो की आमच्याशिवाय सिस्टर लोकांना कोणीही कामं देत नाही आणि एरियात गेल्यानंतर आशा वर्करच विचारतात, एरियात ते लोक सिस्टर लोकांना विचारत नाही, कारण की त्यांना ओळखतच नाही कोणी। एखादी ओळखतील तर ओळखतील, पण मग त्यांनी हा विचार करायचा की आपण जर जीवाची पर्वा न करता कामं करतोय तर वेळेवर त्यांनी आम्हाला मानधन दिलंच पाहिजे। आणि बोलायला गेलं तर आमचा फंड नाही असं सांगतात, मग रेग्युलर कामं कसे मागतात, ऑनलाईन कामं करायचे सांगतात। आमच्या मोबाईलला आम्ही परिस्थिती अशी कमवू तर खाऊ, पण मग ते आमचा विचार करत नाही की यांच्याकडे जर 20,000चा मोबाईल असेल तरच हे ऑनलाईन कामं करू शकता, कारण की 5G मोबाईल असल्यानंतर ऑनलाईनचे कामं जास्त होऊ शकतात। 4G मोबाईल चालत नाही आणि ते आम्हाला ऑनलाईन कामाचा प्रेशर टाकतात की तुम्हाला करावंच लागेल, टार्गेट लावतात, अजून टार्गेट आम्हाला वरतून नाहीये आणि आहे तर पण आम्ही तुम्हाला कामं करून देतोय ना, वरतून टॉर्चर करतात की यांच्या आदेशानुसार त्यांच्या आदेशानुसार। मग आमचा पगार बोलायला गेला की ते म्हणतात तुम्ही पगाराचंच बोलू नका। नवीन आशांचं लवकरात लवकर ट्रेनिंग लावलं गेलं पाहिजे। आम्हाला जो पेमेंट वाढ सांगितलेली होती ती वाढीमध्ये जो लवकरात लवकर तुम्ही पेमेंट वाढ करून आमचा पेमेंट बरोबर वेळेवरती पडण्यात यावा आणि दिवाळी बोनस जो कबूल केलेला होता तो अजूनही दिवाळी होऊन 3 महिने झाले तरीसुद्धा अजून बोनस पडलेला नाहीये, तो बोनस